सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे माझ्या किचन क्लीनिंग सोबतच माझे बाकीचे सगळे कामं मी वेळेवर कसे पूर्ण करू शकली. तर त्यासाठी मी काय-काय केलं ते तुम्हाला सगळं दिसणारच आहे. वेळेवर त्यांचा नाश्ता, वेळेवरच त्यांचं जेवणसुद्धा म्हणजे स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. तर त्यासाठी मी काय करते कारण माझ्या सगळी एकटीवर जबाबदारी. माझ्यावरच नाही तर सगळ्या बायांचंच तसं आहे. त्यांच्या एकटीवरच जबाबदारी असते. तर ते सगळं करण्यासाठी मी काय केलं ते सांगते. तर अगोदरल्याच दिवशी मी ठरवलं होतं हे मला क्लीनिंग काढायची आहे. तर किचन बाकीचे जे रात्रीचे भांडे वगैरे असते ते मी किचन पूर्ण क्लीन करून ठेवली होती. तर त्यामुळे मी हे सगळं बाकीची कामं म्हणजे किचनच महत्त्वाची होती. तर त्यामुळे ते क्लीन झाल्यामुळे मी बाकीचे घर वगैरे झाडलं आणि एकदम भांडे घासायला घेतले. कारण जास्त ऊन होते. तर त्यासाठी टाईम मॅनेजमेंट असणं आवश्यक आहे. कारण माझ्यावर तर मलाही स्ट्रेस होतो. तर कारण एकटीवर जेव्हा जबाबदारी असते, बाबाचं सगळं जागेवरचं झालेलं आहे. त्यांना सगळं हातात द्यावं लागतं. संडास, बाथरूम सगळं, सगळं त्यांचं जागेवर झालेलं आहे. तर अशा वेळेस ते करताना मला सुद्धा स्ट्रेस येतो कारण लहान बाळाचं करणं. तर अशा वेळेस मी काय करते, तर हे क्लीनिंग करताना सगळ्यात पहिले तर आपल्याला जेव्हा क्लीनिंग करतो ना, तेव्हा एक प्रकारची निगेटिव्हिटी जाते असंच म्हटलं जातं आणि आपल्याला सुद्धा पॉझिटिव्हिटी फील होते. जेव्हा आपण उठल्याबरोबर आपल्याला सकाळी-सकाळी जेव्हा आपलं किचन क्लीन दिसत असेल, डबे वगैरे सगळे स्वच्छ दिसत असेल, तर अशा वेळेस काय आहे ते आपल्याला मनाला शांती मिळते. तर हे सगळे घरचे आंबे आहेत, तर मला लोणचं सुद्धा टाकायचं होतं आणि त्याचबरोबर इथं मी रससुद्धा केलेला आहे आंब्याचा, म्हणजे स्वयंपाकात. तर हे सगळं करताना मन आनंदी असणं आवश्यक आहे. मला सुद्धा स्ट्रेस फील होते. अशा वेळेस मी काय करते, तर मोटिव्हेशनचे व्हिडिओ बघते, मनाला डायव्हर्ट करण्यासाठी आणि माझ्यात तेवढी कॅपॅसिटी तर आहे, की मन जर नाराज असेल, तर अशा वेळेस मी अगोदरच मग थोडंसं मनाला डायव्हर्ट करून व्हिडिओ बघून मी काय करते, कामाला सुरुवात करते माझ्या आणि तेवढं माझं मनावर थोडंसं ताबा आहे, की मन माझं मी डायव्हर्ट करू शकते. एकाच याच्यात मी जास्त वेळ म्हणजे जर मन नाराज असेल, तर आपल्या चेहऱ्यावर तर ते दिसूनच येते. तर ह्या 10-15 दिवसात तसं झालं सुद्धा होतं. माझे व्हिडिओ मी रेग्युलर अपलोड सुद्धा नाही करू शकली. पण मी मनाला डायव्हर्ट करून, आनंदी ठेवून हे सगळं करत आहे. कारण जर आपण आपल्या एका बाईवर असते घर. जर आपणच नाराज असू आणि तेव्हा सगळ्या घरावर आपलीच चिडचिड होते आणि जर घर क्लीन असेल, तर क्लीन कधी राहू शकणार? तेव्हा मन आपलं आनंदात असेल. तर अशा वेळेस मनाला पलटवणं सुद्धा आवश्यक आहे. बऱ्याच बायांवर अशा जबाबदाऱ्या असतात, ज्या बाया तर म्हणजे जॉब करत असतात, त्यांच्यावर तर जास्त स्ट्रेस असतो. घरातलं करणं, बाहेरचंही करणं. तर अशा वेळेस त्यांना सुद्धा मन डायव्हर्ट करणं आवश्यक आहे. तर बरेच असे पुस्तकसुद्धा आहेत, तर ते तुम्ही वाचायला पाहिजे, मन डायव्हर्ट करायला पाहिजे. तर ज्याच्यात तुम्हाला आवड असेल ती गोष्ट करायला पाहिजे तुम्ही. तर तुम्ही आनंदी राहिले तरच तुम्ही म्हणजे तुमचा त्या पूर्ण घरावर परिणाम होतो. तर किचन क्लीन असेल, तर आपल्याला आपला आनंद होतो. तर आनंद तेव्हाच होतो जेव्हा आनंदी असेल तेव्हाच आपण किचन क्लीनसुद्धा करू शकतो. तर इथं मुलीला ऑनलाईन तिचा ड्रेस आला होता, तो तिनं घालून बघितला होता. तर त्यानंतर स्वयंपाकसुद्धा वेळेवर झाला. तर यासाठी टाईम मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. आदल्याच दिवशी आपल्याला एक्स्ट्रा कामं कोणते-कोणते करायचे आहे, हे लिहून ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. तरच ते वेळेत पूर्ण होऊ शकते. तर मी याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि हा व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ झाला आहे. म्हणजे त्याच दिवशी टाकला, पण अपलोड करायला कारण लहान मुलगीसुद्धा आहे, ती आतासुद्धा माझ्यासोबतच आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.